नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता काव्याच्या आईची मालिकेत एंट्री झालेली असते. धनंजय आता काव्यावर खूप रागवतो की तुला आई बाप्पाला काही सत्य सांगायची गरज वाटली नाही का. त्यावेळेस काव्याची आई तिची बाजू घेत म्हणते की मला सगळं सत्य माहित होतं. काव्याने लग्नानंतर मला सगळं सत्य सांगितलं होतं. तर आता आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनीला खूप धक्का बसतो. नंदिनी म्हणते की आता मला माझीच माणसं परकी वाटायला लागलेत. तर सगळेच नंदिनीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र ती कुणाचंही ऐकून घेत नाही. दुसरीकडे काव्य आता पार्थला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र इकडे पार्थ फोन स्विच ऑफ करून बसलेला असतो. काव्य आता अनिशाला सांगते की काही करून मला पार्थला भेटायलाच पाहिजे. तर आता दुसऱ्या दिवशी अनिशाचा काव्याला फोन येतो की पार्थ आता एका रेस्टॉरंट मध्ये आला आहे, तू पार्थला भेटेल, तुला जे काही सांगायचं ते तुला सांगू शकतेस. तर काव्याला आता पुन्हा पार्थला जिंकायचं असतं. त्याचा मनातला सगळा राग तिला मिटवायचा आहे. काव्याला माहिती असतं की आपण डायरेक्टली गेलो तर पार्थ आपल्याकडे बघणार सुद्धा नाही. त्यामुळे काव्य आता भन्नाट आयडिया करते की ती वेटर बनून जाते आणि ती काव्याला सिलेमन कॉफी देते. कॉफी पिताच पार्थला काव्याची आठवण येते आणि तो आता वेटरकडे बघतो तर काव्य असते. काव्य आता कान पकडून पार्थला सॉरी बोलत असते. मित्रांनो, आता काव्याची ही युक्ती पार्थला आवडेल का, बघूया.